भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही लाईन कुठून आली आहे? लोकांना काय वाटतं भिऊ नकोस म्हणजे मी पुढे वाटेल ते करीन, मागे स्वामी उभेच. असं होणार नाही ना. श्री स्वामी समर्थ महाराजांनी बाळाप्पा महाराजांना स्वप्न दृष्टांतामध्ये सांगितलेली ओळ आहे. स्वामींच्या पायाचे ठसे आता पण स्वामींच्या आहेत. पायाचा ठसा स्वयंभू आहे, उजव्या पायाचा ठसा आहे त्यांच्या. तो 2017 साली पहिल्यांदा आम्हाला दिसलेला आहे की अक्कलकोट हे गाव काय आहे, 3 ऊर्जा केंद्रांच्या मधलं स्थित गाव आहे. म्हणजे गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर. विद्याचं अक्कल झालंय आणि नगरचं कोट झालंय. जगदंबेचं साक्षात प्रगट स्वरूपामध्ये वास होता. स्वामी समर्थ महाराज नेमकं कोण होत? त्यांना लोक का मानतात एवढं? अक्कलकोटला येण्याला कृपा लागते, गुरु दर्शन व्हायला त्याच्या जास्त कृपा लागते, त्याच्या पलीकडे जास्त कृपा लागते उपासना समजण्यासाठी. अत्यंतिक कृपा झाली तर जीवनभर उपासना करण्याची संधी मिळते. मी देहत्याग करतो असा एक त्यांच्यामध्ये विरक्त भाव आलेला आहे की मला जीवन असह्य झालेलं आहे. आता गुरूंशिवाय मला जगायचं नाहीये. गुरूंच्या समाधीनंतर एक निर्णय मनात आला त्यांच्या, मी आता अन्नत्याग करेन आणि मी देहत्याग करेन. तेव्हा स्वामींनी दर्शन त्यांना स्वप्नामध्ये दिलेलं आहे आणि त्यात स्वामी असं त्यांना म्हणतात की भिऊ नकोस, मी तुझ्या जवळच आहे. स्वामींचे पादुका आता पण अक्कलकोट मध्ये आहेत का? हो. कुठे? गुरु मंदिरची स्थापना कशी झाली? औदुंबरचं झाड तोडू नये असं म्हणतात, तर असं काय? नमस्कार, आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गेल्या 5 महिन्याआधी आम्ही स्वामींविषयी एक पॉडकास्ट शूट केला होता. त्या पॉडकास्टला तुमचा प्रचंड प्रतिसादामुळे आज पुन्हा एकदा आपण स्वागत करणार आहोत डॉक्टर पुरुषोत्तम राजूमाली यांचं. तर आज आपण अक्कलकोट विषयी थोडी एक माहिती पुन्हा एकदा घेणार आहोत. स्वामी अक्कलकोटलाच का आले, शिवपुरी आणि गुरु मंदिर याचे रहस्यमय इतिहास आपण जाणून घेणार आहोत. दत्तात्रयींविषयी काही माहिती घेणार आहोत. तर चला स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार आदित्य, धन्यवाद तुम्ही मला परत संधी दिल्याबद्दल. सर्वात आधी स्वामी समर्थ महाराज नेमकं कोण होते? म्हणजे त्यांना लोक का मानतात एवढं? त्यांचा व्यक्तिमत्व जे आहे ना ते इतक्या आयामांनी सजलेलं आहे ना की त्यांना एका पार्श्वभूमीमधनं किंवा एका कुठल्या तरी आयामातनं समजून घेणं खूप अवघड आहे. म्हणजे एक वरकरणी जी काही त्यांची ओळख आहे की भगवान दत्तात्रयांचे कलियुगातले 4थे अवतार, ज्यांनी तपश्चर्या संपूर्ण करून अक्कलकोटला येऊन निवास केलेला आहे आणि इथं आल्यानंतर समोर आलेल्या भक्तांना लीला दाखवलेल्या आहेत असं मान्यता आहे. पण तेवढं त्यांचं व्यक्तिमत्वाची व्याख्या फार अपुरी पडेल. एवढ्या आध्यात्मिक उच्चपदस्थ व्यक्तीचं जीवन जे असतं ना ते इतक्या वेगवेगळ्या छटांनी रंगलेलं असतं की त्यांना कुठल्या तरी एका रंगात रंगवताच येत नाही. त्यामुळे त्यांना बहुआयामी, बहुरंगी अनेक अनुभवांमधून समजून घ्यावं लागतं. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला समजून घेतलं असं वाटलं की नवं काहीतरी दिसतं लगेचच, नवं काहीतरी अनुभवायला मिळतं, काहीतरी नवं काहीतरी समजायला मिळतं. त्यामुळे त्यांची जी काही व्यक्तिमत्वाच्या पलीकडची जी ओळख आहे ना, जसं भगवान कृष्ण म्हणतात ना की अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम, की ह्या मानवी तनूमध्ये, मानवी शरीरामध्ये अडकून बसू नका. त्याच्या पलीकडचं आमचं जे परमात्मा स्वरूप आहे ना ते ओळखून घ्यायचा प्रयत्न करा. आणि तुमच्या असलेल्या मनातल्या मायेच्या पकडमुळे, तुमच्या मनात असलेल्या अज्ञानामुळे तुम्ही मला फक्त मानवी शरीरात पुरतच बघताय. त्याच्या पलीकडचं जे माझं वैष्णवी स्वरूप आहे ते ओळखायला तुम्हाला आज शक्य होत नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्यात लीलांमधनं आपण हरवून जावं किंवा त्यांच्या स्वरूपाशी प्रेमात पडावं आणि त्यांच्या चरणी एक मातृत्वाचा भाव आपल्या हृदयात निर्माण व्हावा, हे तर सहज शक्य होतच आहे. त्याही पलीकडे त्यांचा जो शिकवणीचा भाग आहे ना की जो आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे, त्याचबरोबर उपासनेचा मार्ग सांगितलेला आहे, तपाचरणाचा मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी जीवनभर तपाचरणी जीवन ठेवलेलं आहे. त्यांचं जेवण किती कमी असेल किंवा मोजकच बोलत असतील किंवा आपण दिगंबर अवस्था म्हणतो, कारण का आम्हाला पाश नाही ना कुठला, म्हणून दिगंबर अवस्था आहे ती. त्यामुळे लोकांना वाटतं की अरे अशा प्रकारचे कपडे घालून का फिरायचे? अहो, कारण त्यांना मानवी पाश नाहीये बरं का. ज्याला पंचमहाभौतिक सृष्टीने पकडलेलं असतं ना त्याला ह्या सगळ्या अवडंबराची गरज पडते. ज्याला जो ह्या त्रिगुणातीत ऊर्जा आहे त्याला तुम्ही कुठल्या बंधनामध्ये अडकवणार आहेत? त्यामुळे ती अवस्था जी काय आहे ती मातृत्वाची, प्रेमाची, मुक्त अशी अवस्था आहे ती. आणि मुक्त विचार, मुक्त संचार ह्याचं प्रकटन करणारी ती अवस्था आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही कुठल्या पार्श्वभूमीत समजून घेताय हे डिसाईड करतं की तुम्हाला काय कळतंय. तुम्ही त्यांच्याकडे जर चिकित्सात्मक बुद्धीने बघत असाल तर तुम्हाला त्यातनं त्या भूमिकेत तुम्हाला ते प्राप्त होतील. तुम्ही केवळ एक
जिज्ञासू म्हणून आला असाल मग तुम्हाला त्या भूमिकेत प्राप्त होतील. तुम्ही काहीतरी मागणं मागायला आला असेल तर तेवढं देऊन मोकळं करून टाकतील बरं का. पण तुम्ही जर एक साधक म्हणून त्यांच्याकडे आला असाल, एक ज्याला उपासक म्हणून आला असेल, तर मग वेगळ्या आयामात तुम्हाला दर्शन देतात. आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्यांच्याकडे येण्याचं, मुक्तद्वार आहे. ज्या भूमिकेत जे येईल त्याला ते प्रसन्न करून पाठवतायत परत. स्वामी अनेक वर्ष, असं म्हणतात की 300 वर्ष श्रीशैलच्या वनामध्ये ते ध्यानस्थ होते. आणि तिथे ती आजही जागा खूप सुंदर आहे. म्हणजे आपण कधी जर संधी मिळेल तर नक्की जाऊन या. कुठे? श्रीशैलमचं जे श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैल नावाचं गाव आहे, मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. आणि तिथून पुढे होडीने नदी क्रॉस केली की मोठा डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये वरती आतमध्ये स्वामींची जी ध्यानाची जागा आहे ती आजही तिथे उपस्थित आहे. आणि आजही त्यांच्या पादुकांचं दगडावरती प्रकट झालेले आजही तिथे उपस्थित आहेत. तर कधी आपल्याला संधी मिळेल तर नक्कीच जाऊन या. तर असं म्हटलं जातं की स्वामींनी तिथे श्रीशैलमच्या त्या जंगलामध्ये, घनघोर जंगल आहे फार, त्याच्यामध्ये 300 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. आणि मग पायावरती लाकड कुऱ्हाडीचा वार लागलाय. म्हणजे माणूस लाकूड झाड तोडत होता, झाडात वारुळ वाढलेलं होतं, कारण ते 300 वर्ष निस्तब्ध बसलेले आहेत. बरोबर. म्हणजे स्तब्ध होऊन ते ध्यान करतायत आणि त्यांच्या आसपास मुंग्यांचं वारुळ लागलेलं आहे. त्यामुळे त्या माणसाला काही ते वारुळात आत व्यक्ती हे कळलेलं नाहीये. त्यामुळे ते झाड कापून फांद्या आता वैराणासाठी घेऊन जायचं म्हणून तो झाड तोडतोय. आणि त्या तोडताना त्या वारुळावरती घाव लागतोय आणि त्या वारुळातून रक्त व्हायला लागतंय. त्यामुळे आज स्वामी ध्यानस्थ बसलेले असतात. मग ते ध्यान आपलं संपवून तिथून प्रगट झालेत आणि भारत भ्रमण केलंय त्यांनी. असं म्हटलंय त्यांनी की भारतातले अनेक प्राचीन जे काही तीर्थक्षेत्र आहेत यांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या भारत भ्रमणानंतर ते अक्कलकोटमध्ये येऊन स्थिरावलेत. असं ते पार्श्वभूमी आहे. त्यामुळे मग भगवान दत्तात्रयांचं स्थान गाणगापूर इथून शेजारी आहे, ते फार लांब नाहीये. मग अक्कलकोटलाच का आले बरं का. हा जो काही इतिहास आहे ना तो भगवान दत्तात्रयांच्या गुरुपरंपरेचा, त्यांच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासाचा आणि अक्कलकोट ह्या गावचा मूळ गूढ इतिहास आहे बरं का. कारण ही भूमी अक्कलकोट जी आहे, असं म्हटलं जातं की अत्यंत प्राचीन भूमी आहे. आणि इथे एक महानगर होतं ज्याचं नाव विद्यानगर असं नाव होतं. या गावाचं विद्यानगर नाव का? कारण भगवान दत्तात्रयांची जी विद्याशास्त्रातनं दिलेली जी काही दीक्षा आहे जी दीक्षाभूमी विद्यानगर आहे. इथे उच्चतर विद्या प्राप्त होते म्हणून ह्या गावाचं नाव विद्यानगर असं होतं. म्हणजे त्याचं एका मला वाटतं फारसी किंवा अरबी भाषेमध्ये विद्याचं अक्कल झालंय आणि नगरचं कोट झालंय. ते अक्कलकोट म्हणजे विद्यानगर असंच नाव आहे. ते लोकांना वाटतं प्रज्ञापूर नाव असावं. प्रज्ञापूरच्या आधी देखील विद्यानगर हे नाव होतं. आणि अनेक पुराण ग्रंथांमधनं त्याचं वर्णन सापडतं की इथे एक महानगर असावं जे सरस्वती नदीच्या तीरावरती वसलं होतं असं म्हणलेलं आहे. आणि ते गाव जे इथं उपस्थित होतं त्या गावची महती काय होती की इथे जगदंबेचं साक्षात प्रगट स्वरूपामध्ये वास होता बरं का. कारण जसं आपण बघतो ना की अक्कलकोट हे गाव काय आहे, 3 ऊर्जा केंद्रांच्या मधलं स्थित गाव आहे. म्हणजे गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर या 3 महत्वाच्या ऊर्जा केंद्रांच्या मध्यभागी असलेलं गाव आहे. म्हणजे त्रिगुणात्मक हे 3 कोण आणि अव्यक्त स्वरूपामध्ये जगदंबा बरं का. म्हणजे त्रिगुणात्मक सृष्टी आणि अव्यक्त मूळ स्वरूपामध्ये जगदंबा स्वरूप असं अक्कलकोटमध्ये विद्यानगरमध्ये देवीचं स्थान आहे. त्यामुळे अक्कलकोटला महत्व आहे. त्यामुळे ते अक्कलकोटला आलेत. कारण इथे येऊन या गावामध्ये नवतीर्थक्षेत्र उभं करून इथं काहीतरी नवं मंदिर उभं करायचं म्हणून आलेले नाहीये. ही प्राचीन दीक्षाभूमी आहे आणि ही माता जगदंबेची प्रगट भूमी आहे. आणि ह्या भूमीमध्ये सृजनाची शक्ती आहे. म्हणून अक्कलकोटला त्यांनी येऊन निवास केलेला आहे की आता ती वेळ आलेली आहे की जी उपासना गुरुपरंपरेमध्ये, दत्तात्रय परंपरेमध्ये होती ती आता प्रगट स्वरूपामध्ये विश्वासमोर मांडायची आहे. त्याच्यामुळे ती प्रगट करण्यासाठी म्हणून ही प्राचीन दीक्षाभूमी तिची निवड केली गेली आहे. ती कुठली दीक्षाभूमी? जिथे आई जगदंबा प्रगट स्वरूपात निवास करते. आणि तिथे येऊन स्वामींनी 21 वर्ष निवास केलेला आहे. आणि त्या 21 वर्षाच्या त्यांच्या वास्तव्यामध्ये त्यांनी या भूमीला परत जागृत केलेलं आहे तपोबलाने. आणि मग एक गुरुपरंपरा उभी केलेली आहे, एक गुरुपीठ उभं केलेलं आहे जे भगवान दत्तात्रयांच्या परंपरेमधलं आदिपीठ आहे बरं का. आता कारण त्यांनी मूर्त स्वरूप धारण करून
ते गुरुपीठ इथं स्थापन केलंय. आणि त्या गुरुपीठाच्या माध्यमातून काय करायचं आता, की येणाऱ्या युगामध्ये मानव समाजाला आता जी दीक्षा आधी संतांना, महंतांना, योगींना दिली गेली होती ती आता प्रत्येक व्यक्तीला द्या, असा भगवान दत्तात्रयांचा तो आदेश आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या जे काही शतशिष्य आहेत बाळप्पा महाराज यांना गुरुपीठावरच विराजमान होण्याआधी काय सांगितलेलं आहे, की स्वामींनी सगळी निज वस्तू आपली काढून बाळप्पा महाराजांना दिली आहेत. आणि त्यांना असं सांगितलंय की आमच्या नावे गुरुपीठ स्थापन कर आणि यावत चंद्र दिवा करो, म्हणजे जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य दिसतील तोपर्यंत ह्या गुरुपीठाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार कर आणि विश्वभरामधनं त्याचा डंका वाजव, असं त्यांना आज्ञा दिलेली आहे. त्यामुळे अक्कलकोट ही काय आहे, ही अक्कलकोट अत्यंत प्राचीन पवित्र भूमी, संत भूमी, दीक्षा भूमी, बरं का, तपोभूमी अक्कलकोट आहे. आणि इथे भगवान दत्तात्रयांनी नेहमीच वास केलेला आहे. म्हणजे जरी गाणगापुरी त्यांची जरी स्थान जरी असलं तरी त्यांची दीक्षा घ्यायला अक्कलकोटला यावं लागतं, बरं का. म्हणजे बाळप्पा महाराजांना दृष्टांत दिला होता. बाळप्पा महाराज त्यांच्या गावून कर्नाटकातून निघून गाणगापूरला गेले होते आणि स्वामी तेव्हा इथे निवासही होते. आणि बाळप्पा महाराज स्वतः दत्तभक्त होते, त्यामुळे दर्शनासाठी आणि साधनेसाठी म्हणून ते गाणगापूरला गेलेले आहेत. तेव्हा त्यांना दृष्टांत दिलाय स्वामींनी की तुझी आम्ही अक्कलकोटी वाट बघतो, तू गाणगापूरला काय करतोयस म्हणून, इकडे निघून येत ताबडतोब म्हणून. त्यामुळे ते पायी तिथून मग गाणगापूर अक्कलकोटला आलेले आहेत. आणि मग त्या दिवशी जे गुरुचरणी लीन झाले ते परत कधीच घरी परत गेले नाहीयेत ते. त्यामुळे अक्कलकोटला ज्याला मोक्षविद्या म्हणू आपण, किंवा जी सर्वोत्तम आध्यात्मिक विद्या आहे ती प्राप्त करण्यासाठी अक्कलकोटला यावं लागतं. ती दीक्षा भगवान दत्तात्रयांकडनं घ्यावी लागते. म्हणून स्वामींनी देहधारण करून अक्कलकोटला निवास केलेला आहे. इथे 21 वर्ष राहून तपाचरण केलेलं आहे. पण लोकांना काय वाटतं, स्वामींची फक्त लीलाच माहिती आहेत आपल्याला. म्हणजे त्यांची सांगताना आपण काहीतरी स्वामींकडनं आलेले अनुभव सांगतो, कारण लोकप्रचलित ते आहेत म्हणून. पण त्यांच्या मागचा जो मूळ गूढ इतिहास आहे तो हा आहे की इथे येऊन आता मानव समाजाला आता आपल्याला एक नवी दिशा द्यायची आहे. आणि धर्म एका जो ग्लानीला गेलेला आहे त्याला परत एकदा उच्चांकावरती घेऊन यायचंय. त्याच्यासाठी म्हणून एक सतशिष्य निर्माण करायची आहेत. त्याच्यासाठी म्हणून एक गुरुपरंपरा आपल्याला नवी उभी करायची आहे. याच्यासाठी म्हणून भगवान दत्तात्रयांनी स्वामी स्वरूप धारण केलं. 300 वर्ष श्रीशैलमध्ये तपाचरण केलं. ते तपाचरण संपून इथे अक्कलकोटला आले, इथे निवास केला, गुरुपरंपरा उभी केली आणि त्यांच्या माध्यमातून आज जगभरामधनं उपासनेचा प्रचार ते करत आहेत. अशी ती भूमिका आहे. तर आता औदुंबरचं झाड तोडू नये असं म्हणतात, तर असं काय? औदुंबर किंवा हे जे काही पंचवृक्ष म्हणले गेलेत ना, की त्याच्यामध्ये वड, पिंपळ, औदुंबर ही जी काही 5 महत्वाची, आंबा आहे, पलाश आहे, त्याच्यामध्ये ही 5 ही यज्ञीय वृक्ष आहेत. ह्याच्यामधनं हे औषधी वनस्पती ह्यांच्या तत्व जे आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं असं मानलं गेलेलं आहे. आणि त्यांच्या संविधानाचा उपयोग यज्ञामध्ये केला जातो, ज्याच्यामधून औषधी वनस्पतींचं जे काही त्यांचा अर्क असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये विक्षेपित होतो असं ग्रंथामध्ये म्हणलेलं आहे. त्याचबरोबर असंही एक त्याला लोकोक्ती म्हणा तुम्ही, किंवा त्याला एक मान्यता अशी आहे की जिथेही या वृक्षांची सहज उत्पत्ती होते ना, ती जागा कुठेतरी आशीर्वचित असते. तिथे काहीतरी पुण्य स्थळ असतं ज्याच्यामुळे ही नैसर्गिकरित्या ही झाडं तिथं उत्पन्न होतात किंवा उगवतात, आपण असं म्हणू त्यांना. त्यामुळे त्यांना आध्यात्मिक पार्श्वभूमीतून जर बघितलं आपण तर असं म्हणलं जातं की ते वृक्ष जे आहे हे ऋषी तुल्य मानले गेलेले आहे त्यांना. त्यामुळे एखाद्या पुण्यस्थळी ते स्वयंभू पद्धतीने ते उगवतात. त्यामुळे त्यांना कुठेही आपण इजा करत नाही, बरं का. आणि दुसरा त्याच्यामध्ये असा भाग आहे की ही 5ही वृक्ष जी आहेत ही यज्ञाचं प्रतीक मानली गेलेली आहेत. त्यामुळे यज्ञाच्या प्रतीकात असलेल्या, ज्ञानाचं प्रतीक असलेल्या, धर्माचं प्रतीक असलेल्या या वृक्षांची हानी करू नये अशी एक पार्श्वभूमी आपल्याकडे मानली गेलेली आहे. आता त्याला लागून अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या असतील, पण त्यांना मी दुजोरा देणार नाही. आपल्या मूळ मान्यता अशी आहे की एकतर ती जागा पुण्य स्थळ असतं, येणारी वृक्ष असतात, ही महत्वाची औषधी वनस्पती आहेत, त्यांचा उपयोग यज्ञक्रियांमध्ये केला जातो, त्यामुळे त्यांची हानी करू नये अशी मान्यता आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल की स्वामींचं देखील वटवृक्ष मानला गेलाय स्थान, की वटवृक्ष का, हे देखील यज्ञाचंच प्रतीक आहे.
वडाचं झाड हे जे आहे ह्याचे जे पारंब्या असतात त्या समिधा म्हणून यज्ञात लागतात. त्यामुळे स्वामींनी देखील एका यज्ञीय वृक्षाच्या खाली बसूनच ज्ञानाचं प्रकटन केलेलं आहे आणि त्यांच्या गुरुपरंपरेतून यज्ञाच्याच उपासनेचा पुढे प्रचार झालेला आहे. त्यामुळे दत्त संप्रदायामध्ये तर ह्या झाडांना अत्यंत महत्व आहे. औदुंबराला विशेषतः, कारण भगवान दत्तात्रयांशी डिरेक्ट संबंध आहे त्याचा. त्याचबरोबर वड असेल, पिंपळ असेल, या वृक्षांचं देखील खूप महत्व आहे. कारण ही उपासना जी आहे ही दत्त संप्रदायाची उपासना, अग्निहोत्र ही त्याच्यासाठी लागणारे समिधा या वृक्षांच्या, म्हणून त्यांना हानी करत नाहीत अशी मान्यता. तर ही एक लाईन म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर याचं काय महत्व आहे? म्हणजे ही लाईन कुठून आली आहे, कशी आली? ती मूळ जी ओळ आहे ना ती श्री स्वामी समर्थ महाराजांनी बाळप्पा महाराजांना स्वप्न दृष्टांतामध्ये सांगितलेली ओळ आहे. बरं, बाळप्पा महाराज हे स्वामींचे अत्यंत निष्ठावान निज भक्त होते आणि म्हणजे घर द्यार त्यागून ते स्वामीचरणी आले होते आणि स्वामींची सेवा हाच त्यांचा जीवनाचा दिनक्रम असायचा. त्या दिनक्रमामध्ये जेव्हा स्वामींची समाधी झाली आणि स्वामींनी त्यांना दीक्षा दिली आहे, त्यांना उत्तरदायित्व दिलेलं आहे, त्यांना गुरुपीठ स्थापन करण्याची आज्ञा दिलेली आहे, सगळे निजवस्तू काढून दिलेले आहेत, तरीही बाळप्पा महाराजांचं मन व्याकुळ झालेलं आहे की बाबा जी गुरुमूर्ती आहे, ज्यांच्या समोर बसून, ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून, ज्यांच्या हसण्यासाठी म्हणून जीवन खर्च करावं अशी ती व्यक्तिमत्व आहे, अशी व्यक्ती आता मला दिसेनाशी झालेली आहे. आणि ज्यांच्या श्रद्धेपोटी, ज्यांच्या भक्तीपोटी सगळं सोडून मी आलो, ती व्यक्तीच आता माझ्या समोर नाहीये, तर जगण्याला माझा काही अर्थ नाहीये. तर मी अन्न त्याग करतो आणि मी देह त्याग करतो, असा एक त्यांच्यामध्ये विरक्त भाव आलेला आहे की मला जीवन असह्य झालेलं आहे आता. गुरूंशिवाय मला जगायचं नाहीये. आणि गुरूंच्या समाधीनंतर एक निर्णय मनात आला त्यांच्या की बाबा मी आता अन्नत्याग करेन आणि मी देहत्याग करेन. तेव्हा स्वामींनी दर्शन त्यांना स्वप्नामध्ये दिलेलं आहे आणि स्वामी असं त्यांना म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या जवळच आहे, बरं का. आणि पादुकांचं दर्शन दिलेलं आहे की या पादुका स्वरूप तुझ्या बरोबर मी आहे आणि तुमचा जन्मच धर्मकार्य करण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे जे सानिध्य आमचं लाभलं तो संस्कार तुमच्यावर झालेला आहे, दीक्षा तुम्हाला दिली गेलेली आहे. आता आमचं गुरुपीठ स्थापन करा आणि मानव समाजाला जो ज्ञानाचा मार्ग दाखवायचा आहे त्याच्यावरती तुम्ही पुढे जा. तो मार्ग मिळाल्याने काय होईल, सगळा मानव समाज भिवू नको होईल. म्हणजे मानव समाजाला समर्थ करा असा तो संदेश आहे त्याच्यामधनं. की आपण म्हणतो ना की जसा गुरु तसा शिष्य. मग स्वामी म्हणतात जर आम्ही समर्थ असू तर तुम्ही असमर्थ कसे? मग तुम्ही असे व्याकुळ, दीनवाणी, असमर्थ असे कसे काय? आमच्या शिष्य होण्याला तुम्ही पात्र तर ठरलं पाहिजे की नाही. मग जसा शिष्य घडवायचा आहे आम्हाला, तसे घडायला तुम्ही तयार व्हा. तो कसा घडवायचा आहे? तो समर्थ शिष्य घडवायचा आहे, ज्याला स्वतःच्या मनगटीच्या ताकदीवर एवढा प्रखर विश्वास आहे की अशक्य शक्य करून दाखवेन मी, बरं का. असा एक भक्त, असा सगळा भक्त परिवार उभा करायचा आहे, अशी आज्ञा गुरूंनी ह्या गुरुपीठाला दिलेली आहे. तो उपासनेचा मार्ग सांगा की सगळ्या समाजाला समर्थ करा. की आमच्यात सामर्थ्य दिसतं ना, तेच सामर्थ्य आम्हाला तुमच्यातही दिसतंय, बघा. ते प्रगट करण्यासाठी उपासना दिलेली आहे. ती उपासना घरोघरी नेऊन शिकवा, प्रत्येकाच्या मनामधला समर्थ जागृत करा आणि प्रत्येकाला आमच्या शिष्य होण्याला एक, ज्याला म्हणतात ना की शेवटी शिष्य, खरा शिष्य कसा, जो गुरूंचं प्रतिबिंब ठरेल. आमचा प्रतिबिंब स्वरूप शिष्य वर्ग निर्माण करायचा आहे, त्याच्यासाठी गुरुपीठ स्थापन केलेलं आहे आणि उपासना सांगितलेली. आता ती उपासना देऊन इतरांना शिकवा आणि प्रत्येकाच्या मनामधलं भय काढून टाका. त्यामुळे भीती कधी जाईल, तुम्ही तुमच्यामध्ये सामर्थ्य प्राप्त झालं तर जाईल, बरं का. आणि ह्या गुरु परंपरेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे अनेक ठिकाणी असं असतं की गुरु जे काही स्थानं असतात, म्हणजे आता कोणाविषयी आपल्याला काही बोलायचं नाही, पण तुम्हाला मुक्त करणारी गुरु परंपरा नाहीये का? ही ती आहे की तुम्हाला समर्थच करायचंय, की तुम्हाला आम्हाला असमर्थ ठेवायचंच नाहीये. आमच्या दारी येऊन दरवेळेला काहीतरी तुम्ही मागणी मागावी, इतका असमर्थ शिष्य आम्हाला मान्यच नाही, बरं. आणि तो आम्हाला शिष्य कसा हवा, जो महाराजांचं खूप सुंदर वाक्य आहे त्याच्यामध्ये. महाराज असं म्हणतात की आमचा खरा शिष्य कसा असेल, साक्षात परमेश्वर समोर येऊन उभे राहिले चतुर्भुज स्वरूपामध्ये, गदा घेऊन, शंख चक्र घेऊन, अगदी परमेश्वर जर समोर येऊन उभे राहिले, त्यांना आमचं शिष्य विचारेल, बोला तुमच्यासाठी काय करू म्हणून. मला तुमच्याकडून मिळावं असं काही शिल्लक राहिलेलं नाहीये, आमच्या गुरूंनी सगळं दिलंय मला.
आणि त्यांच्या आशीर्वादाने मी माझ्या कर्मशक्तीने तपोबलाने हवं ते प्राप्त करून घेईन. तुम्ही आलाच आहात, तुम्हाला काय देऊ सांगा, असा सामर्थ्यवान व्यक्ती निर्माण करायचा, अशी ती गुरुपरंपरेची मूळ ओळख आहे. त्यामुळे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही त्याचं प्रतीक आहे. लोकांना काय वाटतं भिवू नकोस म्हणजे मी पुढे वाटेल ते करीन, मागे स्वामी उभे आहेत, असं होणार नाही ना. आज जर माझे गुरु माझ्या मागे उभे असतील, म्हणजे विचार करा ना, आज आपले वडील जर मागे उभे असतील आपल्या, तर आपण काही चुकीचं करू का, चुकीचं बोलू का, चुकीचं वागू का, असं होणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे आपले वडील मागे उभे आहेत, लगेच फटके मारतील. मग आपले गुरु मागे उभे आहेत, तर पुढे कसं वागायला पाहिजे मी, खूपच काळजीने वागायला पाहिजे ना, खूपच परफेक्टली बोलायला पाहिजे, वागायला पाहिजे. पण तसंच होतच नाहीये. लोकांना काय वाटतं, स्वामी मागे उभे म्हणजे पुढे हैदोस घालणार मी, सगळं मी वाटेल ते कारभार करणार आणि स्वामी सांभाळून घेतील, असं होत नाहीये. त्याचा मूळ अर्थ असा आहे की उपासना करा, तपाचरण करा आणि तपाचरणातून धर्ममार्गावर चाला आणि लोककल्याणार्थ तुम्ही जेव्हा अग्रेसर असाल तर निर्भयतेने जीवन जगा, अशी ती भूमिका आहे. त्यामुळे भिवू नकोसला वेगळा आयाम आहे फार. काहीही तुम्ही कारभार करा, आम्ही सगळे ठीक करू असं नाहीये. गुरुमंदिरात जर अशात आला असाल तर आपण बघितलं असं की तिथे त्यांच्या स्वयंभू पादुका देखील प्रगट झालेल्या आहेत. 2017 साली तिथे आपण ते जीर्णोद्धार करायचा विचार करत होतो, कारण ते 1901 साली बांधलेला मठ आहे तो. आता एक 100-125 वर्ष पूर्ण झालेत आणि आता ते बरीच त्याची पडझड व्हायला लागली होती. त्यामुळे आम्ही विचार असा केला की त्याचे आपण थोडं डागडुजी करून घेऊया, थोडं रेनोव्हेशन करून घेऊया म्हणून. त्यामुळे आपण त्याचं जे लाकडी काम आहे ते पूर्ण केलं, जे काही सिमेंट कॉन्क्रीटचं काम होतं, रंगरंगोटीचं काम करायला घेतलं. कोणी तर सुझाव असं दिला की बाबा इथे बाळप्पा महाराजांपासून परमसद्गुरूंपर्यंत 3 महापुरुष चाललेले आहेत, तर ह्या फरशा ज्या आहेत ह्या आपण संरक्षित कराव्यात. मग संरक्षित कसं करणार आपण, तर कोणी सुझाव दिला की ह्याच्यावरती एक लादी लावून टाका ना, ह्याच्यावरती एक फरशी लावून टाका, म्हणजे त्या नित्यनेमासाठी खाली सुरक्षित राहतील, कोणी त्याला इजा करू शकणार नाही. आम्हाला सगळ्यांना संकल्पना आवडली ती की अरे खूप छान संकल्पना आहे म्हणून. मग आपण काय केलं की ग्रेनाईट लावूया खाली म्हणून दगड विकत घेतला आणि एका त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की बाबा तुम्ही आता इथे फरशी लावायचं काम सुरू करा म्हणून. आणि मला अजून आठवतंय 24 नोव्हेंबर 2017 आणि संध्याकाळी मी आजपर्यंत ही कधी कोणाला सांगितलेली नाही, आज तुम्हाला म्हणून सांगतोय. आणि आजपर्यंत मी कधी कोणाला कथा सांगितली नाहीये, कारण मग लोक त्याच्यात काहीतरी वेगळे अर्थ काढतात, पण म्हणून मी कधी सांगत नव्हतं, पण आज आपल्याला म्हणून सांगतो. 24 नोव्हेंबर 2017 ही गोष्ट आहे आणि संध्याकाळी अग्निहोत्राला मी गुरुमंदिरात होतो आणि मग ते काहीतरी वेगळी पद्धत आहे, मला म्हणाले की काहीतरी वाळू पसरवतात खाली आणि त्या वाळूवरती काहीतरी लावण्याची काही नवी कन्सेप्ट आहे असं काहीतरी मला सांगत होते. त्याची ती रेती असते ना आपली अगदी बारीक खडी, ती सगळी त्या गुरुमंदिरच्या प्रांगणात पसरलेली होती. सभामंडप म्हणून जो बघतो गुरुमंदिराचा आपण तो. आणि ते काय म्हणाले की रात्रमध्ये आम्ही काम सुरू करतो. मग आम्ही गेलो, अग्निहोत्र केलं, मी पादुकांचं दर्शन घेतलं आणि मी परत निघालो. तिथून शिवपुरीला आलो, एक अर्धा पाऊण तासात तिथल्या मला त्या आमच्या मॅनेजरचा फोन आला की दादा ते कॉन्ट्रॅक्टर तुमच्याशी बोलायचं म्हणतात म्हणून. म्हटलं अरे अर्धा तासापूर्वी तर आलो, आता काय बोलायचं. म्हटलं द्या. मग ते म्हणाले की साहब वो हम लोग वो काम शुरू करने का है, लेकिन वो एक आदमी का उधर ऐसा पैर बनाया हुआ है, उसको क्या करने का है. मतलब कौन से आदमी का पैर. तो ते म्हणाले की नहीं वो नीचे के लादी के ऊपर ना एक आदमी का पैर का निशान है, तो उसको क्या खुला रखने का बंद करने का है. मैं बोला कौन से आदमी का पैर भाई, कौन सी लादी पे है. सर ऐसे क्या कर रहे, सामने तो है मेरे लादी पे पैर का निशान है, उसको रखूं के बुझा दूं. मला काहीच कळलं नाही काय म्हणतोय, कारण आता मीच म्हणजे माझं सगळं बालपण गुरुमंदिरात गेलंय. मी इतके वर्ष तिथं अगदी लपंडावापासून क्रिकेट सगळं खेळलोय त्या सभामंडपात. आजपर्यंत कधी म्हटलं तिथं पाय दिसले नाहीत मला कोणाचे. अचानक ह्याला कुठून पदचिन्ह सापडले बाबा. मी म्हटलं अरे नहीं ऐसा कुछ नहीं, आप काम शुरू कर दो. तो म्हटलं नहीं एक बार आप देख लो फिर करता हूँ. बोला ठीक है, आप रात में तो नहीं आऊंगा, मैं सुबह आता हूँ, कल सुबह देख के फिर काम शुरू कर लेंगे. तर मी दुसऱ्या सकाळी मग खाली शिवपुरीतून गुरुमंदिरात परत गेलो आणि मी म्हटलं अरे क्या बात कर रहे हो यार, कोणचा निशान आहे. मग त्यांनी जमिनीवर म्हटलं अंधारावर दिखाता हूँ. तर जमिनीवर एका ठिकाणी तेवढीच वाळू तिने बाजूला केलेली होती आणि एका पायाचा स्पष्ट ठसा दिसत होता बरं का. ह्याच्या आधी आम्ही तो कधी पाहिलेला नव्हता. आणि म्हणलं ये क्या हुआ, ये कैसा किया आपने. मी त्यालाच विचारतोय ये कैसा किया आपने. तो मला विचारतोय ये इसका क्या करू.
मैं म्हणलं मेरे को लगा तो आपने बनाया, तो म्हणलं ऐसा कौन सा टेक्नोलॉजी है जो पत्थर पर निशान बना देवे, मेरे पास तो कोई ऐसा कोई है नहीं, मैं तो हाथोडी से काम करने वाला आदमी हूँ, ये तो पहले से बना हुआ है. म्हणजे तुम्ही जर आज गुरु मंदिरात बघितलं ते पायाचा ठसा आजही आपण तिथे बघायला मिळतो. जणू चिखलात पाय बुडवल्यानंतर कसा जातो, आपला रुततो पाय चिखलामध्ये आणि पूर्ण पायाचा ठसा उमटतो, तितका खोल तो दगडामध्ये उमटलेला ठसा आहे पायाचा. म्हणजे स्वामींच्या पायाचे ठसे आता पण स्वामींच्या पायाचा ठसा स्वयंभू आहे, उजव्या पायाचा ठसा आहे त्यांच्या, आणि तो 2017 साली पहिल्यांदा आम्हाला दिसलेला आहे बरं का. आणि मग त्याच्यानंतर मी म्हणलं अरे हे तो मतलब हमने कभी नाही देखा. अच्छा, आम्ही काय केलं की म्हणलं माझं लक्षात आलं नसेल, पण तिथली जी काही आपली कर्मचारी वर्ग आहे, जो आपली सगळे सेवक वर्ग आहे, तो रोज तिथं पुसायची सेवा करतात, त्यांना बोलवलं मी. म्हणलं अरे बाबा तुम्ही हे बघितलं होतं का आधी, ह्याच्या आधी कधी बघितलं नाही. मी म्हणणार थांबा मग अजून कुठं आहे का बघूया. मग जितकी ती रेती मागं मागं करत गेलो, ऑलमोस्ट ऑल्टरनेट दगडावरती त्यांचे ठसे आहेत, की जणू त्यांनी त्या दिवशी दाखवलं की बाबा आम्ही इथं आहोत, नित्य निवासाला आहोत आणि हे बदलू नका, इतर हे आम्हाला असू द्या आहे तसं. त्यामुळे मग सगळेच वाळू काढून घेतली आम्ही, आणि मग 2 दिवस त्याला लागले सगळे ते आयडेंटिफाय करायला. आजही तुम्ही गुरुमंदिरात आल्यानंतर ते व्हाईट चॉकनी मार्कआउट केलेलं आहे सगळं व्हाईट पेंट मध्ये. जिथे जिथे आम्हाला दर्शन झालं त्या दिवशी पादुकांचं ते आम्ही तसंच आयडेंटिफाय करून ठेवलंय. फक्त होतं काय की लोक काय मला खूप म्हणले की तुम्ही जाऊन लोकांना सांगा याचं मार्केटिंग करा. म्हणजे मार्केटिंग कसं करणार, म्हणजे गुरूंच्या आशीर्वादाचं मार्केटिंग करणं इतके दिवस वाईट नाही आले माझ्यावर. काय करू मार्केटिंग करू, ज्यांची ज्यांची इच्छा आहे, ज्यांना गुरु पाठवतील ते दर्शन घेतील, तसे आम्हाला संधी दिली, इतरांना नाही देतील. आणि म्हणून मी आजपर्यंत कधी सांगितलं नव्हतं, कारण त्याचे खूप मग वेगळे अर्थ काढतात लोक, मग काहीतरी त्याचे वेगळेच कांगोरे तयार व्हायला लागतात. त्यामुळे आमची श्रद्धा आहे की गुरूंनी दर्शन दिलं आणि त्यांच्या निज अस्तित्वाचं तिथं त्यांनी स्वरूप दाखवलं आणि त्यांच्या तिथल्या रोजच्या वास्तव्याचं प्रतीक म्हणून ते तिथं आजही आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन आहे त्याचं. स्वामींचे पादुका, तर स्वामींचे पादुका आता पण अक्कलकोटमध्ये आहेत का? हो. कुठे? स्वामींनी आपल्या गुरु मंदिर नावाची जी जागा आहे ती अत्यंत महत्वाची जागा आहे, कारण ती जागा त्याची निवड स्वामींनी केलेली आहे. आणि समाधीच्या काही दिवस आधी बाळप्पा महाराजांना त्यांनी दर्शन दिलं आणि सगळ्या जेव्हा गुरुपीठात उत्तराई तो बनवलं की तुम्ही आजपासून आमचे आध्यात्मिक उत्तराधिकारी आहात म्हणून, तेव्हा त्यांना स्वतःच्या पादुका दिलेल्या आहेत प्रसाद स्वरूपामध्ये. जसे भरताला प्रभू श्रीरामाने पादुका दिल्या की आमचं प्रतिकात्मक स्वरूप ह्या पादुकांमध्ये आहे, आमचं तेजच जणू ह्या पादुकांमध्ये आज उतरलेलं आहे आणि ह्या पादुकांच्या माध्यमातून धर्मकार्य उभं कर अशी आज्ञा त्यांना दिलेली आहे. ती कुठं कर तर एक गुरुपीठ स्थापन कर, ते कुठं कर त्या ठिकाणी कर जिथे प्राचीन काळामध्ये जगदंबेचं प्राचीन मंदिर होतं बरं का. म्हणजे हे विद्यानगर जेव्हा गाव होतं तेव्हा इथे जे काही गावाच्या मधोमध जे माता आई जगदंबेचं मंदिर होतं त्याच्याच वरती आज गुरुमंदिर उभं आहे बरं का. आणि तिथे जाऊन परत त्याची स्थापना करा अशी त्यांना आज्ञा दिलेली आहे. त्यामुळे स्वामींच्या प्रसादिक वस्तू जर म्हणलं तर गुरुमंदिरात आपल्याकडे सगळ्याच आहेत. म्हणजे त्यांच्याकडे आपण चित्रामध्ये जो एकमुखी रुद्राक्ष गळ्यात बघतो त्यांच्या, तो हातात श्री स्वामी समर्थ लिहिलेली अंगठी आहे ती, त्यांचा दंड, कमंडलू, छाटी, हे सगळ्या ज्या काही त्यांच्या निजी वस्तू आहेत पादुका, हे सगळ्या आज गुरुमंदिरमध्ये विराजमान आहेत. म्हणजे स्वामींनी घातलेले ते त्यावेळेसची आता पण मूळ त्यांच्या वापरातल्या ज्या काही ज्या वस्तू होत्या ज्या त्यांनी बाळप्पा महाराजांना प्रसाद म्हणून दिल्या, धर्मचिन्ह तुला राजचिन्ह देत आहे म्हणून, की धर्मपीठ स्थापन करण्यासाठी म्हणून, तर ह्या सगळ्या प्रसादिक वस्तू आज गुरुमंदिरमध्ये उपस्थित आहेत. आणि त्याबरोबर अनेक पुढच्या काळामध्ये अनेक ठिकाणून स्वामींच्या आपल्याला पादुका लोकांनी आणून तिथे विराजमान केलेल्या आहेत. तर मूलतः गुरुमंदिरच्या प्रभागामध्ये स्वामींच्या 4 मूळ पादुका आहेत आपल्याकडे. 4 मूळ पादुका आहेत आणि आजही ते आपल्याकडे विराजमान आहेत गुरुमंदिरामध्ये. आणि आलेल्या प्रत्येकाला त्याचं दर्शन घ्यायला एक बाहेरच आपण ठेवलेलं असतं, आपण कधी बघितलं असेल. आजही आपण गुरुमंदिरात गेला तर मुक्त द्वार आहे, तिथं कोणी आपल्या समोर बसलेलं नसतं आमच्यापैकी. आपण कधी जर नोटीस केलं असेल गुरुमंदिरमध्ये पादुकांमध्ये आणि तुमच्या मध्ये कोणी नाही, तुम्ही आणि तुमचा गुरु, आम्ही मध्यस्थी काय करणार आहे अशी भूमिका आहे ती. त्यामुळे आज मी जरी त्या गुरु परंपरेचं प्रतिनिधित्व करत असलो तरी मी पण तिथं बसलेलो नसतोच, कारण प्रत्यक्ष गुरु तुमच्याशी संवाद साधतायत, तर मी मध्ये काय बोलणार आहे. त्यामुळे
गुरुमंदिरमध्ये स्वामींच्या आपल्याकडे 4 प्रसादिक पादुका आहेत आणि ते मूळ आहेत, म्हणजे ते आम्ही नंतर तयार केलेल्या नाहीयेत, त्या मूळ स्वामींपासूनच प्राप्त झालेले आहेत. गुरु मंदिरची स्थापना कशी झाली आणि तिथं बाळप्पा महाराजची समाधी आहे, तर त्याबद्दल थोडं सांगा. अगदी गुरुमंदिरचं जागा ही गुरुपीठाची जागा आहे, बरं का. मग त्याला बाळप्पा मठ असेही म्हणतात, कारण बाळप्पा महाराजांनी स्थापन केलं ते मठ. आणि बाळप्पा महाराज हे स्वामींच्या नंतर, त्यांच्या स्वामींच्या समाधीनंतर तिथे मागेच सुरुवातीला राहायचे एका छोट्या पत्र्याच्या शेडमध्ये. नंतर जसं जसं होत गेलं तशी जागा पुढची ते प्राप्त करत गेले आणि आजचा जो गुरुमंदिरचा सगळा प्रांगण उभा आहे तो त्याच्यामध्ये उभा राहिलेला आहे. आणि 1901 सालच्या आसपास ही वास्तू उभी राहिली गुरुमंदिरची. आणि तिथे राहून आधी बाळप्पा महाराजांनी तपाचरण केलं, त्याच्यातनं त्यांनी भक्त वर्गाला मार्गदर्शन केलं. त्यांच्या समाधीनंतर जी आज गाभारा म्हणतो, आज गुरुमंदिरचं जे गर्भगृह आहे तिथे आज जी समाधी आहे ती बाळप्पा महाराजांची समाधी आहे. आणि त्यांचा मूळ देह आतमध्ये तिथे भूगर्भ समाधीमध्ये विराजमान आहे. त्यांच्यानंतर गंगाधर महाराज हे उत्तराधिकारी झाले, त्यांनी बाळप्पा महाराजांचं कार्य पुढे नेलं आणि भारत भ्रमण केलं, खूप तपाचरण केलं आणि दोघांनी देखील मोठ्या प्रमाणामधनं भक्तवर्ग उभा केला आणि स्वामींची कीर्ती वाढवली, संप्रदाय मोठा केला. आणि त्या वास्तूमधनं मग परमसद्गुरू श्री गजानन महाराज हे 4थे पीठाधीश झाले आणि मग त्यांनी त्याच वास्तूमधनं जगाला अग्निहोत्राचा संदेश दिलाय. मग गुरुमंदिर हे जे स्थान आहे ना, हे खूप प्राचीन असं ते जागा आहे. आणि असं म्हणतात की तिथे त्याला लागून कुठेतरी एक प्राचीन भगवती मंदिर आहे, त्याच्या वरती आज ते मंदिर उभं आहे. म्हणजे म्हणून मुद्दाम स्वामींनी ती जागा दाखवलेली आहे की गुरुपीठाची जागा तिथे असावी, जिथे हे प्राचीन खाली शक्ती केंद्र आहे. आणि आजही गुरुमंदिरमध्ये आपल्याला जगदंबेचा दर्शन होतं. अनेक लोकांनी, म्हणजे आता जे साधक तिथे कधी राहतात, आता आजकाल आम्ही एवढं जागा नाहीये तिथे राहण्याची, पण सुरुवातीला आम्ही सगळे तिथे राहायचो. आणि सभामंडपामध्ये जे लोक झोपलेले असायचे त्यांना अनेक वेळेला वरच्या माडीवरती कोणतरी चालतंय, पैंजण घालून कोणतरी चालतंय असा आवाज यायचा. हो, अनेक वेळेला आईंच्या चालण्याचा, बोलण्याचा, हसण्याचा आवाज तिथे यायचा लोकांना. आणि खुद्द महाराज असं म्हणाले की ते जगदंबेचं जागृत केंद्र आहे. आणि शेवटी जगदंबा ही काय, ही सृजनाचं प्रतीक आहे, क्रिएशनचं प्रतीक आहे. त्यामुळे गाभाऱ्यामध्ये बाळप्पा महाराजांची समाधी जिथे आहे त्याच्यावरती 3 ऊर्जा केंद्र उभी आहेत, जे त्रिमूर्ती स्वरूप आहे. भगवान दत्तात्रयांचं जे स्वरूप आहे, ब्रह्म विष्णू महेश, हे त्रिगुणात्मक स्वरूप त्यांचं जे आहे ते तिथं आज स्थापित केलंय महाराजांनी. त्याच्यामध्ये सहसा आपण असं बघतो की ब्रह्म, विष्णू आणि महेश अशी ती स्थापना केलेली असते, पण हे सृजन शक्तीचं स्थान असल्यामुळे ब्रह्मस्थान मध्ये आहे आणि इकडे शिव आणि इकडे विष्णूचं स्थान उभं केलं गेलेलं आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर गाभाऱ्याकडे आपण तोंड करून उभे असाल तर मध्ये ब्रह्मपादुका दिसतात, डावीकडे शिवाचं शिवलिंग आहे, उजवीकडे मग विष्णू पादुका तिथे स्थापित केल्या गेलेल्या आहेत. कारण ते देवीचं प्रगट स्थान असल्यामुळे कुठल्याही नव्या गोष्टीचं सुरुवातीचं स्थान आहे. सो इट इज अ प्लेस फॉर न्यू बिगिनिंग्स म्हणतो ना आपण. त्यामुळे गुरुमंदिरला आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये नव्या परिवर्तनाची सुरुवात दर वेळेला होत राहते. त्यामुळे ते ब्रह्मस्थान तिथे उभं केलं गेलेलं आहे. आणि त्या आई जगदंबेच्या ह्या मूळ स्वरूपातलं तिथं असलेलं प्रगट स्थान आणि हे ब्रह्मकेंद्र, याच्यामधून जी ऊर्जा प्रसारित होतीये ते गुरुमंदिरचं खरं मूळ रहस्य आहे. की तिथे आपल्याला गुरुपादुकांचं दर्शन होतं, हे अत्यंत खरी गोष्ट आहे. पण त्यांच्यामध्ये दाखवतायत काय ते, की ते जगदंबेचं मूळ स्वरूप तिथं बघायला मिळतंय आणि तिथे मग तुम्हाला उपासनेचं दीक्षा दिली जाते. असं ते गुरुमंदिरची जुनी प्राचीन वास्तू आहे. आणि आजही आपण जाऊन कधी बघितलं तर गुरुमंदिर हे अत्यंत महत्वाचं ऊर्जा केंद्र आहे. म्हणजे लोकांना मंदिरांना जाण्याची, तीर्थक्षेत्रांना जाण्याची जी ओढ असते, त्या शृंखलेमध्ये गुरुमंदिरला येणं एक वेगळं स्थान राहील इव्हेंच्युअली. आज अजून नाही आलेलं ते, पण नंतर तसं, कारण अजूनही आईची इच्छा नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी यावं तिथे म्हणून. पण जेव्हा त्या प्रगट स्वरूपात दर्शन द्यायला संमती देतील तेव्हा मग तिथे आपण बघाल की एक वेगळं आध्यात्मिक महत्व आहे. आणि ऋषी, महर्षी, संत, महंत गुरुमंदिरात येऊन दर्शन घेऊन गेल्याच्या आख्यायिका आहेत. आणि आजही असं म्हटलं जातं की गुप्त स्वरूपामध्ये अनेक योगी तिथे येतात
आणि गुरूंच्या चरणी नतमस्तक होतात. कारण जे गुरुपीठ आहे आतमध्ये स्थापन केलेलं, हे आद्य गुरुपीठ आहे वेद संप्रदायाचं. त्यामुळे भगवानांच्या त्या गुरुपीठात दर्शन घेण्यासाठी गुप्त स्वरूपामध्ये अनेक विभूती तिथे येतात अशी लोकोक्ती आहे. त्यामुळे गुरुमंदिरचं खूप प्रचंड महत्व आहे. आणि तिथे येऊन गुरुचरणी दर्शन घेणं, तिथला जो काही अनुभव आहे तो खरोखरी वेगळा अनुभव आहे. तर तिथं एक महादेवाची पिंड आहे, तर असं म्हणलं जातं त्यावर पण बोटाचे ठसे आहेत हो. स्वामींचे. असं एक घटना स्वामींच्या जीवनात सांगितली जाते की स्वामींनी इकडे गावामध्ये एका मठामध्ये एका शिवलिंगावरती यज्ञ केला होता एकदा. दिवशी स्वामींनी काय केलं की खूप सगळी सामग्री गोळा केली, गवऱ्या, लाकडं, तूप, नारळ, खडीसाखर, सुपाऱ्या वगैरे खूप गोळा केल्या आणि त्या मंदिरात ते गेले आणि त्या गाभाऱ्यात जाऊन त्या शिवलिंगावरती त्यांनी मोठीच्या मोठी ही सगळी रचना उभी केली गवऱ्यांची, लाकडांची, आणि त्याला अग्नी प्रज्वलित करून दिला. आणि त्यामध्ये मग तूप घालत राहिले, कधी नारळ घालत राहिले. तर जिथे यज्ञ केला त्या शिवलिंगावरती अशी एक घटना आहे. मग तो अग्नी एवढा प्रखर झाला, एवढी ती ऊर्जा ती स्ट्रॉंग होती की दगडीवरचं जे बांधकाम होतं त्याला तडे जायला लागले. आणि मग हे सगळं जेव्हा अग्नी शांत झाला तेव्हा ती राख त्यांनी बाजूला केली सगळी, आणि खाली जो शिवलिंग होता तर ते आता अर्थात दगड होता तो, ते सगळं गवऱ्या ठेवून सगळं रचून खूप गरम झालेलं असणार आहे. ते आपल्या 3 बोटांनी, असं 5 बोटांनी त्यांनी उचललंय आणि प्रसाद म्हणून दिलेलं आहे. तर ते आजही गुरुमंदिरामध्ये आपल्याकडे स्थित आहे. आणि त्याच्यावर आजही अभिषेक करताना जेव्हा पाणी घातलं, लक्ष देऊन बघितलं, स्वामींची 5 बोटं उमटलेली दिसतात त्याच्यावर आजही. तर ते अनेकांना त्याचं दर्शन होतं, कारण हे खूप प्राचीन शिवलिंग आहे ते. आणि स्वामी असं म्हणाले की लिंगदेहाचा म्हणजे हा जो जो पंचमहाभौतिक देह आहे त्याचा हा होम केलाय आम्ही, आणि आता इथून पुढे आमचं जे भगवत तेज आहे त्याचं तुम्हाला दर्शन होईल, असं त्यांनी त्याच्यात वर्णन केलेलं आहे.